तुमचा परमार्थ कसा आहे माहित आहे? 20,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 20,000 अहो महाराज 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवली ती. परमार्थ नाहीये रे. सात्विक दानाची व्याख्या कशी आहे? जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं, ज्याला गरज आहे त्याला दान करावं. मला वाईट या गोष्टीचं वाटतं महाराज, एखाद्या पंक्तीमध्ये एखादा गरीबाचा पोरगा बसला तर त्याला पटकन माणूस म्हणतो उठ साहेबाला बसू दे. माणूस काय म्हणतो त्या पोराला? उठ साहेबाला बसू दे. मला हे सांगायचं तुम्हाला, अरे त्याचं लेकरू आहे ना, ते माझ्या भगवंताचं स्वरूप आहे, ते माझ्या विष्णूचं स्वरूप आहे. हे सामर्थ्याने लक्षात घ्या. त्याला त्या पंक्तीची आवड आहे, त्याला त्या दानाची किंमत आहे, त्याला त्या जेवणाची तेवढी सामर्थ्याने गरज आहे. त्याला खाऊ घातलं तर जगाच्या मालकाला सुद्धा ढेकर येईल इतकी ताकद त्या लेकरामध्ये आहे, हे समजून घ्या. आणि साहेबाला तुमच्याची गरज नाही रे. टाळ्या आवाज वाटले तर वाजवीच जरी. कवाड बघताय का शेजारचा वाजून पण? अरे तू वाजव, तुला कळलंय ना, तू वाजव ना. टाळी वाजवायला बी काय कोणचितपणा. खरं सांगू का, हे कलियुग आहे. इथं कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करणं हेच फार मोठं कौतुक आहे. कळतंय ना? कोणीच तरी कोणाचं तरी कौतुक करणं हेच फार मोठं कौतुक आहे. कारण कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. भावकीतला जरी पोरगा असला, चांगल्या पोस्टने निघाला, त्याची चांगली पोस्ट निघाली आहे, चांगल्या पदावर उभा आहे, तरी भावकीत चांगलं बनिला असं निघाले असं. अरे बाबा त्याने कष्ट केलंय, रात्रंदिवस जागलाय, तो त्याचा अधिकार होता, ते त्याला मिळालंय. कौतुक कर ना तोंड भरून, सांग ना जगाला ओरडून, अरे आमच्या भावकीतला, अरे आयुष्यभर त्यानं फार आत्मीयतेनं आयुष्य जगलं, त्याच्या आई बापानं लय कष्ट केलं, त्याच्या कष्टाचं फळ त्याच्या पोराच्या स्वरूपानं भेटलं. सांग ना तोंड उघडून जरा जगाला. कर त्या पोराचं कौतुक. कष्ट केलं रे त्याने, जगाचा मालक कुणालाही देत नाही ना. पण माणसं कौतुकच करायला तयार नाही. एखादी पोरगी चांगल्या पदावर गेली, एखादी पोरगी चांगल्या मार्क्सनं पास झाली, तर शेजारचीच बाई म्हणते हा लय गुणाची नाही. अगं बाई तुला कसं ग? असं नसतं ग माय. आज त्या पोरीला चांगले मार्क पडले, ती पोरगी जर चांगल्या पदावर आहे तर तिचं काहीतरी कष्ट आहे की नाही? ती तुमच्या गावातली आहे, तुमच्या तालुक्यातली आहे, तुमच्या जिल्ह्यातली आहे, स्वाभिमान वाटू द्या ना. तसं नाही. म्हणजे इथं कलियुग आहे ना, की विचित्र नीतिमत्ता आहे लोकांची. लोक आपल्याच लोकांना खेचतात, हा फार मोठा दुर्गुण आहे. माझी विनंती आहे, कधीतरी कुणाला तरी आधाराचा हात देऊन बघा. मायबाप लेक आहे म्हणून सांगते, कधीतरी कुणाला तरी आधाराचा हात देऊन बघा. त्याच्यासाठी कदाचित तुम्हीच पांडुरंग असाल याची जाणीव त्याला होईल. इतकं सामर्थ्य तुमच्यात आहे. द्या ना कधीतरी कुणाला तरी सांगा, मी आहे नको काळजी करू. म्हणा कुणाला तरी, मी आहे ना तुझ्या पाठीशी नको काळजी करू. पण आपण तसं म्हणत नाही, माय कसं होईल तुझं. अरे गप ना. अरे आधीच तो टेन्शन मध्ये, आधीच तो मरण्याच्या दारात आहे, त्यात तू त्याला टेन्शन देतो. नाही खरं सांगा, कोरोनात जेवढी लोक मिली, रोगाने मिली, अर्धी तर बोलण्यानं मिली, 2-4 तर आपण मारली घर बसल्या पर्सनली. ते म्हणतात ताई आम्ही कशी मारली? बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटावं म्हणून त्यानं तुम्हाला फोन केला. ते म्हणलं दादा पॉझिटिव्ह आलो. हाई कोण म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला? अर्ध रिॲक्शनच गेलं. ते लय बेकार असतं रे. कुत्र हलकात नाही, बायको जवळ येत नाही, पैशासाठी डॉक्टर नसलं तरी हाय म्हणतात रे, किडन्या काढून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात माझ्या नाही रे. त्याच्यापेक्षा घरी मेलेलं बरं. सकाळी मेलं ती. खरं सांगा रोगानं मेलं का? ह्याच्या फोननं मेलं. मित्र म्हणते 2-3 वर्षात एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या. लोकांना त्याच्याशिवाय देवाची किंमतच कळणार नाही. करोडपती होता, करोडपती पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मोत्या नवरा एकाच कोटीला होता. तेव्हा त्याला कळलं नाही कुणाची कुणी बाबा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. जगाचा मालक अकाल तुमच्या पाठीशी आहे याची जाणीव तुम्हाला नामचिंतनाशिवाय होणार नाहीये. मग हे सामर्थ्य समजण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन पाहिजेच. आम्ही कुणाचा तरी मोठेपणा केला पाहिजे. करत जा या विषयाकडे. मग माझं ज्ञानोबा आहे, जेव्हा जगाच्या मालकाला सांगतात, जागेवर आले का तुम्ही? कोण बोलताय? कोण? मी बोलते. नाही मी. जगाच्या मालकाची चूक कोण काढताय? ज्ञानोबा आहे. कोणाची काढतायत? जगाच्या मालकाची, विश्वाच्या नाथाची, ज्याची उत्पत्ती आहे
त्या जगाच्या मालकाची चूक काढायचं सामर्थ्य ज्ञानोबारांमध्ये. तर ज्ञानोबाराय विश्वाच्या नाताला सांगतात, देवा चुकलास तू. सात्विक दानाची व्याख्या तू सांगितली, पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलंस तू. अशी अपूर्ण व्याख्या सांगावी का जगाला? आता लोक काय करतील, खून करतील आणि सप्त्यात पंक्ती घालतील, मग पुण्य भेटेल का? अन्यायोपार्जितम धनम, अन्यायानं उपजत झालेलं धन जगाच्या कल्याणाच्या कामी येत किंवा त्याचा पुण्याचा साठा पदरात पडत, हे तू जगाला का नाही सांगितलं? मग माऊली ज्ञानेश्वरी मध्ये देवाला सांगतात, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचं ते स्वधर्माने मिळवा, जे द्यायचंय ते उपकार न ठेवता द्या, ते सात्विक दान. हे ज्ञानोबारांचं सामर्थ्य आहे की विश्वाच्या नाथाला चुका काढून सांगतायत. मग भगवंतापेक्षाही श्रेष्ठ ज्ञानी ते ज्ञानोबाराय. ते ज्ञानोबाराय जेव्हा म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, तेव्हा आम्हाला वाटतं धन्य आम्ही जन्म आलो. म्हणजे ते ज्ञानोबाराय जे योगाने परिपूर्ण आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे व्यक्ती जन्माला यायच्या आधी ज्यांचं ज्ञान जन्माला आलं ते ज्ञानोबाराय. आणि येतं तुम्हाला सायंटिफिकली कुठल्याही गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल ना, तर एकदा ज्ञानेश्वरी वाचा. एमपीसी करताय, यूपीसी करताय, लॉ करताय, कॉमर्स करताय, आर्ट करताय, सायन्स करताय, BHMS MBBS करताय, कॉम्प्युटर मेकॅनिकल, कुठली इंजिनिअरिंग करताय, कुठलीही पदवीमध्ये आहात, कुठल्याही पदवीधरावर आहात, राजकारण करताय, समाजकारण करताय, व्यापार करताय, शेती करताय, आयुष्यात काहीच करत नाही, काही हरकत नाही. एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या. तुम्हाला काय करायचं हेही कळेल, कुठे करायचं हेही कळेल, आणि कसं करायचं हेही कळेल. आणि हा भामटेपणा नाहीये रे. वारकरी संप्रदाय ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. या वारकरी संप्रदायासारखा निखळ संप्रदाय तुम्हाला कुठेच सापडणार नाही. अगदी पाण्यासारखा, जे आहे ते दिसतंय, जे नाही ते नाहीच आहे. पण या कलियुगाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, इथं देवाला मानणारी मूर्ख आहेत आणि देवाला न मानणारी शाणी आहेत. खरंय की खोटं आहे? बोलत जरे. एक काम करा, मी कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं हे न घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल. निस्ती अशी बसल्यात, तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलोय तू बोल, मी ऐकतोय तुझं तू बोल. मी बसलोय हाच मोठा उपकार आहे, तू बोल. काय दादा हा? पण मी काय तुम्हाला शास्त्रवेद उपनिषद विचारते का? अगदी साध्या साध्या प्रश्नाचं उत्तर विचारते मी तुम्हाला. संसारातले साधे प्रश्न विचारते ना मायबाप, मग साध्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. मी काय तुम्हाला अवघड विचारते का? नाही ना, साधच विचारते ना. मग साधं साधच सांगत जा ना मायबाप. लय अवघडात आपल्याला जायचंही नाहीये. आपल्यासाठी चहुविधी जाणं, साई शास्त्री कारण, आठराई पुराण, हरिसी गाती, आपल्यासाठी हरिमुखे, हेच फार मोठं तथ्य आहे. फार अवघडात जायचंच नाही. तुका म्हणे सोपे आहे फक्त शहाणा तो शिकवणारा, जो मार्गदर्शक आहे. आजची पिढी वाईट आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. नीट लक्ष देऊन ऐका, आजची पिढी वाईट नाही आहे. तुम्हाला हे सामर्थ्याने व्यासपीठावर मान्यच करावं लागेल की पहिल्या लेकरांपेक्षा आत्ताचे लेकरं हुशार आहेत. आत्ताची बुद्धिमत्ता पहिल्यापेक्षा तल्लग्न आहे. आजकालची टेक्नॉलॉजी पहिल्यापेक्षा चांगली आहे. आजकालच्या सुविधा पहिल्यापेक्षा चांगल्या आहेत. आजकाल शिक्षणाला फार स्कोप आहे. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे. जीवन सोपं केलं आजच्या पिढीने. कळतंय का? लेकरं हुशार आहेत, पण त्या हुशारीचा वापर चुकीच्या ठिकाणी होतो. हुशार नाहीत असं नाही आहेत, हुशार आहेत, फक्त चुकतोय ते मार्गदर्शन, चुकतोय तो मार्ग. अहो तुम्ही सांगा, आजोबाला मोबाईल कळत नाही, पोरगा 2 मिनिटात सॉफ्टवेअर मारून देईल, डोकं ना त्याला, पण हा चुकीच्या ठिकाणी वापरतोय. चुकली यावर मग म्हणजे आपल्या लेकरांचं कसं झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंगलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकते. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दा एकटा झाला, तुझी पत्नी कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हाला मी बरंच कळलं की रे. तुम्हीच सांगा, आष्टीकर किती नारळ दिले लेकरू होईल? मी सांगते किती वजन केल्यावर देव भेटेल. भावे विना भक्ती, भक्ती विना बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव भाव बळे आकडे, एरविना कळे करतरी आवळे. काही नलगे एका भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. काही लागत नाही, शुद्ध भाव लागतो रे, फक्त शुद्ध भाव लागतो.
मी असंच कीर्तनात म्हणलं, एक माणूस घरी गेला, बायकोला म्हणला जेवायला वाढ. बायको म्हणली धनी वाढलं असतं पण घरात करायला काही नाही. ती म्हणलं मग आत्ताच कीर्तन ऐकून आलोय, ताईंनी सांगितलंय फक्त भाव लागतो सगळं होतंय, तू फक्त चुली समोर बस आणि मनात भाव ठेव, बरोबर चूल पेटती. तू फक्त तिंबायला घे कणिक, बरोबर चपाती होती, फक्त मनात भाव ठेव. तू फक्त भाजी करायला घे, मनात भाव ठेव, भाजीचा बरोबर भाजी होती. बायको म्हणली मी एवढा सगळा भाव ठेवेपर्यंत तुम्हीच पोट भरलाय असा भाव ठेवा ना, म्हणजे माझा कुटाणा मिटल. हा भाव वेगळा, आम्ही सांगतो तो भाव वेगळा. स्वार्थासाठी चालला तर तो भाव नाही. जिथं सगळं मीच करावं ही अपेक्षा आहे तो भाव आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. जिथं जगाचा मालक सगळं सांभाळतो रे. बघा ना, कधी विचार केला का जगाच्या मालकाने मी एवढी छोटी गोष्ट करावी का? विश्वातलं सगळ्यात काम बारक बाळांपण करणं. काय करणं? बाळांपण करणं. महाराज, सोयराबाई नावाची चोखोबरांची बायको आणि निर्मला नावाची चोखोबरायांची बहीण. बाई गरोदर आहे चोखोबरांची बायको. माय माऊल्या, जगाचा मालक किती प्रेम करतो बघा माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम बाबा, किती प्रेम करतो बघा. चोखोबराय भजन करायला लागले आणि बायको गरोदर असताना जास्त लक्ष देणं होत नव्हतं. मग बायको राग आला ना बायकोला, बाळांती नाही मी, बाळ होणार आहे आपल्याला, नवऱ्याचा आपल्याकडं लक्ष नाही. बाईला आयुष्यात काहीच लागत नाही, फक्त आपल्या जगाच्या सगळ्या दुःखातनं सावरायचं असेल तर बाईचं एकच असतं. माऊली सांगतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाया सासरवासच आहे. काय पाहिजे? सख्याचा जिव्हाळा. सखा म्हणजे नवरा, सख्याचा म्हणजे नवऱ्याचा. म्हणजे जगात सगळ्यांनी वाईट बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी आहे ना. बाई काळजी करत सामर्थ्याने संसार करते. खरं आहे की नाही माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरं आहे का? माझं झालं मला कळल तोपर्यंत तुम्ही सांगा, खरं आहे का? म्हणजे सासूनं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, गावानं हिनवावं, अख्ख्या लोकांनी पाय उडावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी आहे ना. कशाला काळजी करते बाई? तेवढ्याच धमकीने संसार करते. बरोबर आहे ना? हा. तुमच्या गावा शेजारी कॅनल आहे? नदी? काय नदी, तलाव, कॅनल असं काही आहे का? हा, पाट आहे का? पाटाला पाणी आहे का? मरण इतकं आहे का? विचारलं, दुसरं काही नाही म्हणायचं का? मग जेव्हा नवराही वाईट बोलतो तेव्हा मात्र नदी आठवते. वय झालेलं असतं, इकडं माहेरात कोणी आईबापाशिवाय नसतं. आईबाप मेल्यानंतर नवऱ्याशिवाय कोण आहे? माहेरही नाही म्हटलं, जाते नदीकडे जाते महाराज, तिची मैत्रीण येऊन हात धरते. काय झालं ग? कसं सांग तोंडाना, आता कसं सांगते महाराज? बरं का, कसं सांगू तुला? लय वाईट. मोठं घर म्हणून दिलं. लय वाईट ग. सगळं सांग.